नमस्कार. माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तर 2 दिवस झाले व्हिडिओ काढले नाहीत. तब्येत थोडीशी खराब होती, तर म्हटलं आज तुमच्यावर माझं रुटीन शेअर करावं. रुटीन म्हणजे नॉर्मली ज्या दिवशी काही कामं नसतात त्या दिवशी मी अशी काही कामं करून ठेवते म्हणजे माझं काम लवकर होऊन जाईल. तर इकडे ना मेथीची भाजी कोणच खात नाहीत आणि मिळतसुद्धा नाही केरळमध्ये. पण मेथीचे बी मात्र सगळ्यात जास्त यूज होतात लोणच्यामध्ये, त्याच्यानंतर माशाच्या कढीमध्ये, त्याच्यानंतर ताकाची कढी म्हणतात ना, जी मोर कढी म्हणतात इकडे, तर त्याच्यामध्ये ह्या पावडरीचा वापर केला जातो. तर जेव्हा मला वेळ असतो त्यावेळेला मी अशा पावडरी बनवून ठेवते, म्हणजे काम इझी होऊन जातं. तर भांड्यामध्ये ना पहिल्यांदा आपल्याला मेथी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी काळी मिरीसुद्धा फ्राय करून घेतली. तर काळी मिरी इकडे ना ऑमलेटमध्ये म्हणा, चिकन फ्राय करतात म्हणा, त्याच्यामध्ये ह्याचा वापर करतात फिशला लावण्यासाठी. तर इकडे ना आपल्यासारखे जे कोल्हापुरी मसाले आपण बनवून ठेवतो म्हणा, काळा मसाला, रस्सा, तांबडा रस्सा, ह्याच्यासाठी जे मसाले असतात, नॉर्मली आपण घरामध्ये जी मिरचीची पावडर बनवून ठेवतो मिक्स, ते सुद्धा इकडे कोणीही करत नाही. तर इकडे नॉर्मली ओलं खोबरं मिक्सरला ग्राइंड करून घालतात आणि हिरव्या मिरचीचा आणि हळदीचा वापर जास्त होतो आणि जी आपली नॉर्मल मिरची आहे तर त्याचा कमी वापर होतो. म्हणजे मिरचीची पावडर ही सेपरेट करून ठेवतात, त्याच्यानंतर धन्याची पावडर ही सेपरेट असते, काळी मिरीची पावडर ही सेपरेट असते. तर प्रत्येकांच्या घरामध्ये हे वेगवेगळं असतं. तर समजा चिकन मटन काहीही आणलं ना, ती लोक विकतचा मसाला आणून खातात. तर इथे ना जिथे मिरचीची पावडर बनवून मिळते ना, त्या ठिकाणी मसाले असे बनवून ठेवलेले असतात, तिथूनच ते थोडे थोडे घेऊन येतात. अर्धा किलो म्हणा, पाव किलो असे मसाले आणतात आणि यूज करतात. तर आम्ही पण घरात असंच करतो. तर कोल्हापुरी मसाला मी गावाकडून थोडासा आणून ठेवलेला आहे. मग जेव्हा पण मला खाऊसं वाटलं ना, तो मी बनवते आणि खाते. तर ह्या लोकांना ते आवडत नाही. तर मी अशा प्रकारे दोन्हीही पावडर्स बनवून घेतलेल्या आहेत. त्या आता आपल्याला सुक्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत. तर मला गावाकडची आठवण येते. तर कारण की गावाकडचा जो मसाला, तो वास खमंग, तर इकडे नॉर्मली ना खोबरं घालतात, त्याच्यामुळे इतके टेस्ट मला आवडत नाही. कारण की मी लहानपणापासून कोल्हापूरचं जेवण जेवलेली आहे आणि आता लग्न झाल्यापासून मला इथे थोडंसं डिफिकल्ट होतं, पण तरीसुद्धा मी ॲडजस्ट करून जाते. आठवड्यातून एकदा अशी आमटी काहीतरी कढी बी बनवते आणि खाते, तर माझं मन हलकं होतं. तर भाकरी भेटत नाहीत, पण चपाती मला आठवड्यातून 2-3 वेळा तरी चपात्या बनवते मी नाश्त्यामध्ये. तर अशा प्रकारे मी मेथीची पावडर भरून ठेवली. त्याच्यानंतर मी काळी मिरीसुद्धा भरून ठेवलेली आहे. तर माझी छोटी तुम्हाला दाखवते, जसं मी व्हिडिओमध्ये करते ना तसं तीसुद्धा बघून करत होती. त्याच्यानंतर मग मोठा मुलगासुद्धा आला. तर असं काही पावडरी बनवून ठेवते. चला मग, बाय बाय.